नमस्कार, मी अनुष्का. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला देण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात आक्रमक झालेल्या शरद पवार गटाने चंद्रपूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात काळ्या फिती लावून निवडणूक आयोगाचा निषेध केला. यावेळी केंद्र सरकार व निवडणूक आयोगाबद्दल घोषणाबाजी करण्यात आली. सत्तारूढ भाजपच्या इशाऱ्यावर निवडणूक आयोग व इतर सर्व शासकीय यंत्रणांकडून विरोधी पक्षांना लक्ष्य केले जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बाबतीत निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाबाबतही निवडणूक आयोगाकडून अशा प्रकारचा निर्णय दिला जाईल याची पूर्वकल्पना पक्षाला होती. निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांची बी टीम असून सतत चुकीचे निर्णय आयोगाकडून दिले जात आहे असा आरोप शरद पवार गटाने केला आहे. या हुकुमशाहीचा दडपणशाहीचा निषेध करत सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तीव्र आक्रोश व्यक्त केला. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. हा लोकशाहीची हत्या करणारा निर्णय आहे. आपल्याला माहित आहे की पक्ष आणि चिन्ह हे कोणाचं आहे आणि पक्ष आणि चिन्ह आदरणीय पवार साहेबांचा असताना सुद्धा गद्दार लोकांना या केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून या निवडणूक आयोगाने हे चिन्ह अजित पवारांकडे दिलं याचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतो. खऱ्या अर्थाने आज देशामध्ये काय चाललं? देशामध्ये हुकुमशाही आहे, दडपशाही आहे. संविधान जाळण्याचा प्रयत्न, संविधान आम्ही वाचवण्यासाठी तळमळ करणारे आमचे पवार साहेब, फुले शाहू आंबेडकर चळवळीला जपणारे पवार साहेब, आणि आज त्यांनी फुले शाहू आंबेडकरांचा वसा आणि वारसा जपत या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. आणि आज जवळपास या पक्षाला 25 वर्षे पूर्ण झाले आणि 25 वर्ष झाल्यानंतर या पक्षाला पूर्ण महाराष्ट्रभर पोचवण्यासाठी त्यांनी अथाक परिश्रम घेतले. आणि अशा या 83 वर्षाच्या योद्ध्याच्या हातून हा पक्ष हिरावून घेतला. याबद्दल या ईडी सरकारचा मी सर्वप्रथम निषेध करते. भाजपच्या गाव चलो अभियानाची सुरुवात काटोल विधानसभा क्षेत्रातील पारडशिंगा येथून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुक्कामाने झाली. या मुक्कामात दोन्ही नेते एकूण 18 विविध कार्यक्रमात सहभागी होत असून ते भाजप कार्यकर्ता व जनतेशी संवाद साधत आहे. भाजप कार्यकर्त्यांमध्ये यामुळे उत्साह असून या दरम्यान पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की पारडशिंगा येथे एक प्रकारची शांती व वेगळा अनुभव अनुभवायला मिळाला. सगळ्या कार्यकर्त्यांशी मोकळ्या चर्चा व गप्पा मारण्यासाठी निवांत वेळ मिळाला. हा दौरा अतिशय चांगला आहे. लोकांची मानसिकता मोदींसोबत जायची आहे आणि त्यांना पुन्हा पंतप्रधान बनवायची आहे. मागच्या निवडणुकीत आलेल्या जागांपेक्षा यावेळी कमी येणार नाही अशी भावना देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. कॅमेरामॅन प्रवीण सोबत सनी भुंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. छान वाटलं आणि मला असं वाटतं की एक प्रकारची शांती अनुभवायला मिळाली, सगळ्यांचं प्रेम अनुभवायला मिळालं आणि सगळ्या कार्यकर्त्यांची चर्चा करायला, गप्पा मारायला देखील एक निवांत वेळ मिळाला. त्यामुळे मला असं वाटतं की एकूणच दौरा अतिशय चांगला झाला. बघा, मी मागच्या वेळेस सांगितलं होतं आणि आजही सांगतो, सर्वे काही येऊ द्या, तो चांगला येऊ द्या का वाईट येऊ द्या, लोकांची मानसिकता बनली आहे मोदींसोबत जायची. लोकांनी ठरवलंय मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवायचं. त्यामुळे मोदीजी आणि जे लोक मोदीजींना समर्थन करतात अशा प्रत्येकाला जनता निवडून द्यावी. ते निश्चितपणे पक्षाच्या संघटनेने अतिशय उत्तम काम केलं आहे. आमचे प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे आणि सगळी प्रदेशातली आणि जिल्ह्यातली टीम ही लोकांपर्यंत पोहोचते आहे, घरोघरी जाते आहे आणि निश्चित त्याचा एक परिणाम तर आहेच, पण सगळ्यात मोठा परिणाम हा माननीय मोदीजींबद्दल लोकांची जी आस्था आहे त्याचा परिणाम. ते काय बोलले मला माहिती नाही, पण
आजपर्यंतचा माझा अनुभव असा आहे की उद्योजकांसमोर कोण काय बोललं याचा काही फार परिणाम होतो असं मला वाटतं. पंकजाताई तुम्ही भेट घेतली? पंकजाताई आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत, त्यामुळे त्या मला भेटल्या यात काही नवल नाही आहे किंवा आम्ही एकमेकाला भेटलो यातही काही नवल नाही आहे. कुठलीही याच्यामध्ये राज्यसभा किंवा अशा प्रकारची चर्चा झालेली नाही. एकूण राजकीय चर्चा आम्ही केलेल्या आहेत आणि पक्ष वेगवेगळे जिल्हे या संदर्भात आमची चर्चा झाली. पण पंकजा मुंडे राज्यसभेत गेला तर त्याचा फायदा होईल का एकंदरीत? आता असं आहे की कोण राज्यसभेत जाईल कोण जाणार नाही याचा निर्णय आमचे वरिष्ठ घेतात. पंकजाताई या आमच्या राष्ट्रीय मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना राज्यसभेत पाठवायचं का त्यांना लोकसभेत पाठवायचं की त्यांना कुठलं पद द्यायचं या संदर्भात जो काही निर्णय असेल तो निर्णय केंद्रीय पार्टी घेईल आणि मला हा विश्वास आहे की चांगला निर्णय. भाजपच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काटोल तालुक्यातील पारडसिंगा येथे उपमुख्यमंत्री महिला मेळाव्याचे आयोजन बुधवारला करण्यात आले होते. परंतु या कार्यक्रमात प्रत्येक ग्रामपंचायतमधून 100 महिला आणण्यासाठी थेट सचिवांनाच लेखी आदेश देण्यात आले. इतक्यावरच हा प्रकार थांबला नसून ग्रामपंचायतीच्या स्वखर्चातून त्यांच्या येण्या जाण्याचा खर्च करण्याचे आदेश संबंधित पत्रातून देण्यात आले. एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यक्रमासाठी शासकीय यंत्रणा तसेच पैशाचा वापर कसा काय होऊ शकतो असा प्रश्न उपस्थित करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. भाजपच्या वतीने आयोजित या महिला मेळाव्याला मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती दाखविण्याकरिता शासकीय यंत्रणेचा वापर तर करण्यात आलाच, परंतु ग्रामपंचायतीच्या खर्चातून महिलांना भाजपच्या मेळाव्यात नेण्याचा आदेश देखील देण्यात आला होता. काटोल येथील गट विकास अधिकाऱ्यांनी तसे पत्र सचिवांना पाठविले होते. नेण्याची आणि आणण्याची जबाबदारी ही सचिवांना देत असताना त्याचा खर्च सुद्धा ग्रामपंचायतीने करावा असे या पत्रात स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला होता. इतक्यावरच हा प्रकार थांबला नाही तर मोठ्या प्रमाणात महिला त्या मेळाव्यात याव्या यासाठी भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांवर दबाव टाकून बैठका सुद्धा घेण्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात आपण राज्य शिष्टाचार विभागाला तक्रार केली असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सुद्धा अनिल देशमुख यांनी केली आहे. कॅमेरामॅन प्रवीण सोबत सनी बोंगाडे, शंखनाथ न्यूज, नागपूर. तर काल ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे, तडकाफडकीने विधानसभा अध्यक्षांचा जो एक निर्णय अपेक्षित त्याच्या आधी देण्यात आला तो निर्णय, त्यामुळे कुठेतरी एक ठरलेल्या रणनीती अनुसार सगळं होत आहे का घडत आहे? एकदम बरोबर. सर्व ठरलेल्या रणनीतीप्रमाणे सूडबुद्धीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये चालू झालेलं आहे. काही महिन्यापूर्वी उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना पक्ष त्यांचं चिन्ह हे एकनाथ शिंदेला दिलं आणि काल इलेक्शन कमिशननी शरद पवार साहेबांचा पक्ष म्हणजे आमचा पक्ष आणि आमचं चिन्ह हे अजित पवार साहेबांना दिलं. हे सगळं ठरून चाललेलं आहे. पण सर्वांना माहित आहे, सर्वांना कल्पना आहे की राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना कोणी केली, राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह कुणाचं आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर कोणी वाढवला, जे आज आमच्यात दूर गेल्या त्या सर्वांना अनेक वर्ष 15-15, 20-20 वर्ष मंत्रिपद कोणी दिलं. आणि अशा पद्धतीने ज्या व्यक्तींनी, ज्या शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, स्वतः ते पक्षाचे अध्यक्ष होते आणि अशा पद्धतीनं सूडबुद्धीचं राजकारण करून त्यांचा पक्ष काढून घ्यायचा, त्यांचं चिन्ह काढून घ्यायचं. पण एक आपल्याला सांगतो की आमचा पक्षही शरद पवार आहे आणि आमचं चिन्ह पण शरद पवार साहेब आहे. आज पवार साहेब नवीन चिन्हाच्या बाबतीत काय आहे त्या निर्णय माहीत पडेल. पण तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेब, उद्धवजी ठाकरे आणि राहुलजी गांधी काँग्रेसच्या माध्यमातून जे महाराष्ट्रामध्ये फिरतील तर एक वातावरण त्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये तयार होईल, अशा प्रकारची परिस्थिती आहे. आज आमचा पक्ष जरी सूडबुद्धीच्या राजकारणाने काढण्यात आला असला तरी जनता या बाबतीत योग्य तो निर्णय घेऊन आम्हाला जनता न्याय देईल याची मला खात्री आहे.
नुकतेच अन्न आणि औषध द्रव्य प्रशासनाने नागपूर येथील इंदिरा गांधी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल या सरकारी रुग्णालयात धाड टाकून बनावट औषध सिप्रोफ्लोक्सॅसिनच्या 21,600 बनावट गोळ्या जप्त केल्या होत्या. या प्रकरणी महाराष्ट्रात हाफकिन सारखी नावाजलेली औषध संशोधन संस्था असताना तिला डावलून रिफाईन फार्म गुजरात या बोगस औषध कंपनीकडून बनावट औषधांची खरेदी कशी झाली, तसेच सदर औषधांची तपासणी करण्यासाठी जाणीवपूर्वक 10 महिन्यांचा विलंब का झाला, तोपर्यंत बनावट औषधांचा पुरवठा राज्यभरातील शासकीय रुग्णालयात कोणी होऊ दिला. हा सर्व रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा अत्यंत गंभीर प्रकार आहे. त्यामुळे शासनाने केवळ बनावट औषधे पुरवठा करणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल करणे पुरेसे नसून औषधांची गुणवत्ता न तपासणाऱ्या आणि बोगस कंपनीला पाठीशी घालणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार, असा प्रश्न हिंदू विधिज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी महाराष्ट्र सरकारला केला आहे. या सर्व षडयंत्रामागे दोषी असणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी हिंदू विधिज्ञ परिषदेने महाराष्ट्र सरकारकडे एका पत्राद्वारे केली आहे. या संदर्भात हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत आणि अन्न आणि औषध द्रव्य प्रशासन मंत्री धर्मराव बाबा अत्राम तसेच अन्न आणि औषध द्रव्य प्रशासन विभागाचे आयुक्त यांच्याकडे लिखित तक्रार केली आहे. या संदर्भात अधिवक्ता इचलकरंजीकर यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की अन्न आणि औषध द्रव्य प्रशासनाने केलेली ही कारवाई अत्यंत अपुरी आणि अनेक शंका निर्माण करणारी आहे. शंकानाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. आताच 2 दिवसापूर्वी सगळ्या वर्तमानपत्रात बातम्या आल्या की नागपूरमधल्या एका ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी सिप्रोफ्लोक्सॅसिन नावाचं एक अँटीबायोटिक, एक औषध 21,600 इतक्या मोठ्या क्वांटिटीत होतं आणि ते पूर्ण बोगस होतं. म्हणजे त्या गोळ्यांमध्ये त्या औषधाची मात्रा अजिबात नव्हती. आणि मग एफडीएने त्याच्यावर कारवाई केली. बरं, एफडीए असं सांगतं की त्या गोळ्यांचं एक सॅम्पल त्यांनी कधीतरी मार्च 2023 मध्ये घेतलेलं आणि मग त्याच्यावरती त्यांनी रिपोर्ट आला आणि मग आत्ता कारवाई झालेली आहे. हे अत्यंत गंभीर आहे. गोरगरिबांच्या आयुष्याशी खेळणं आहे. याची कारणं अशी आहेत की सरकारी हॉस्पिटलमध्ये श्रीमंत जात नसतात, गरीब जनता जाते, कारण त्यांना ते अफोर्डेबल असतं. अशा परिस्थितीमध्ये एवढ्या मोठ्या संख्येत औषधं घेतली जातात तर क्वालिटी कंट्रोल कुठे? सरकारी हॉस्पिटलमध्ये सरकारी यंत्रणा जेव्हा औषधं घेते तेव्हा त्याचं प्रमाणन, त्याचं क्वालिटी कंट्रोल आहे हे बघत नाही का? आता ज्या अटकांचा विषय येतो त्या अटकांमध्ये फक्त ज्यांनी औषधं सरकारी कार्यालयांना विकली त्यांना अटका केल्यात असा येतो. मग ज्याने ते सर्टिफाय केलं त्याच्याबद्दल काय? बरं, ज्या डॉक्टरांनी पेशंटना ह्या गोळ्या दिल्या गेल्या 8-9 महिने, त्या डॉक्टरांना कळलं नाही का की ह्या औषधाचा परिणाम पेशंटवर होत नाहीये? हे प्रश्न खूप गंभीर आहेत. सरकारने ह्याच्यावर कारवाई करावी. राज्यभरात कुठेही अशा स्वरूपाची औषधं विदाऊट क्वालिटी सर्टिफिकेशन जात आहेत का हे बघावी, अशी आमची हिंदू विधिज्ञ परिषदेच्या वतीने ही मागणी आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी शहराच्या रवी भवन परिसरात आयोजित बैठकीत उपस्थिती दर्शवली. या दरम्यान येणाऱ्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीबद्दल मत, शेतकऱ्यांच्या कापसाचा विषय, महाविकास आघाडी सोबत जाण्याचा मार्ग, देशातील राजनैतिक घडामोडी आणि भाजपला हरविण्यासाठी आखली जाणारी योजना या सर्व बाबींवर विस्तृत चर्चा करण्यात आली. कॅमेरामॅन प्रवीणसह सनी पुंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. एक मोहीम सुरुवात झालेली आहे आणि ती म्हणजे की चायनाचा असणारा जे फायनान्शियल क्लाउड इंटरनॅशनल मार्केटमध्ये आणि नेशनवरती आहे त्याला कमी करण्याचा विचार चाललाय, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि त्या संदर्भात सेमी फिनिश्ड किंवा फिनिश्ड या स्वरूपाचं असणारं प्रॉडक्ट भारतामध्ये किती होते, किती होत नाही, याची असणारी पूर्णपणे चर्चा चाललेली आहे. बऱ्याच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधले जे देश आहेत त्यांना चायनाच्या ह्या वर्चस्वातून बाहेर पडायचं आहे आणि ऑल्टरनेटिव्ह मार्केट त्या ठिकाणी बघतायत, अशी परिस्थिती आहे. टोटल
इंटरनॅशनल कापसाचं जे ट्रान्झॅक्शन आहे म्हणजे कॉटन आणि टेक्सटाईल असं दोन्ही धरलं तर ते रफली 6 लाख कोटीच्या आसपास आहे अशी परिस्थिती आहे. भारताने याच्यापैकी 1 लाख कोटीचा व्यवहार सुद्धा असणारा भारतामध्ये आणला तर एम्प्लॉयमेंट हे जे 60 लाखाचं आज जे आहे हे 1,20,00,000 म्हणजे डबल होईल अशी असणारी परिस्थिती आहे. अपर आयुक्त आदिवासी विकास विभागांतर्गत 2019 ते 2024 या कालावधीमध्ये धार्मिक प्रकल्प स्तरावर घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ करण्यात आल्याचा गंभीर आरोप अर्जुन युनाते यांनी केला आहे. या क्रीडा स्पर्धेच्या संबंधित पाठपुरवठा अधिकारी यांची चौकशी करण्यात यावी. तसेच इतर योजनांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करण्यात आला आहे. यासोबतच विविध मागण्यांसाठी बिरसा क्रांती दलाच्या वतीने अपर आयुक्त आदिवासी विकास विभागाबाहेर गेल्या 4 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणातून धार्मिक प्रकल्प कार्यालयाअंतर्गत सुरू असलेले भाडेतत्वावरील वसतिगृह इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, सर्व प्रकल्प स्तरावरील प्रतिनियुक्ती तात्काळ रद्द करून कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ आस्थापनावर पाठविण्यात यावे. या सर्व मागण्यांसाठी बिरसा क्रांती दलाचे विभागीय उपाध्यक्ष अर्जुन युनाते यांनी उपोषण सुरू केले आहे. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. आजचा उपोषणाचा 4था दिवस आहे आणि आमची प्रमुख मागणी ही आहे, आदिवासी विकास विभागाअंतर्गत ज्या योजना चालवल्या जातात, ज्या योजना चालवल्या त्याची प्रमुख चौकशी व्हावी. आणि दुसरी मागणी आमची ही आहे का क्रीडा स्पर्धेअंतर्गत ज्या क्रीडा स्पर्धा विभागीय स्तरावर होतात, प्रकल्प स्तरावर होतात, याच्यामध्ये मोठा घोळ म्हणजे आदिवासीच्या नावानं योजना चालवायच्या, योजनेच्या नावानं आदिवासींना भरगवाडाचं आणि लाखोचा खर्च करायचा आणि आउटपुट इनपुट याच्यामध्ये काहीच नाही, फक्त ठेकेदाराला फायदा कसा होईल याच्यासाठी योजना चालतात. त्यामुळे आदिवासीच्या काही योजना, औरंगाबाद प्रकल्प असो, अकोला प्रकल्प असो, इथे अक्षरशः खोटे सर्टिफिकेट करून खोट्या योजना तयार करून आदिवासींच्या नावानं नोकरीवाले लोकांना त्या घेतलेल्या आहेत. याच्यावर प्रकल्प अधिकारी यांचं लक्ष नाही, अपर आयुक्त यांचं लक्ष नाही. म्हणजे आदिवासीचा निधी, विकासाचा निधी हा कोणत्या पद्धतीनं कुठे घालायचा हा 100% हेतू यांचा असतो. याच्यासाठी आमचं उपोषण आहे. त्याच्यानंतर प्रकल्प स्तरावर पेस्ट कंट्रोलचं एक काम असते. त्या पेस्ट कंट्रोलच्या कामामध्ये झुरळ किती आहे, झुरळ कसे मारायचे याच्यासाठी हा कोटी रुपये खर्च केला जातो. पण आश्रमशाळेला जर विचारलं, अधीक्षकाचा अहवाल जर मागितला तर यांच्याकडे अहवाल नसतो. यांच्याकडे कोण आलं होतं पेस्ट कंट्रोलच्या कामाला, फवारा कोण मारला, यांच्याकडे तो अहवाल नसतो. म्हणजे नुसता आदिवासीचा विकासाचा, प्रगतीचा पैसा ठेकेदाराच्या घशात कसा जाईल हा यांचा हेतू आहे. हा कुठंतरी थांबला पाहिजे. युवा बेरोजगार तरुणांसाठी आम्ही म्हणतो का तुम्ही आम्हाला 5-5 लाखाच्या योजना सँक्शन करून द्या. त्यांच्यासाठी यांच्याकडे पैसा नाही, पण ठेकेदारासाठी पैसा आहे. म्हणून याच्या विरुद्ध हे उपोषण मी सुरू केलेलं आहे. आणि उपोषणामध्ये माझ्या 16-17 मागण्या आहे. डेप्युटेशनचा मुद्दा तर तुम्हीला सांगितला का डेप्युटेशनच्या मुद्द्यासाठी मी 2 वर्षांपासून भांडतो. त्या डेप्युटेशनच्या मुद्द्यामध्ये या एकाच टेबलवर 8-8 जण. इथं आपण सरपंच बदलताना 5 वर्षानं बघितला, मुख्यमंत्री बदलतो 5 वर्षानं, राज्यपाल बदलतो, शाळेचा मास्तर बदलते, पण यांच्या टेबलमधले अधिकारी बदलत नाही. म्हणजे काय मागणी आहे तुमची? आमची मागणी हेच आहे का डेप्युटेशन रद्द व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर गिरटकर याच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. औरंगाबाद PO, मुख्याध्यापक यांच्यावर विभागीय स्तरीय चौकशी लागली पाहिजे. अशा विविध मागण्या आमच्या आहेत. पेस्ट कोणत्या नावाने झालेला हा जो अत्याचार, अन्याय हा बाहेर आला पाहिजे. मागण्या पूर्ण झाल्या नाही तर हे निरंतर उपोषण सुरू राहणार आहे. मागणी पूर्ण हो किंवा नाही हो. मागणी जर पूर्ण यांनी लवकर केली तर त्यांचं अपर आयुक्त कार्यालयाचं अभिनंदन करू. अगर यांनी जर वेळ लावला तर तीव्र स्वरूपाचं इथं आंदोलन येणाऱ्या 2 दिवसांचं सुरू होणार आहे. शासकीय तंत्रनिकेतन नागपूरने 3 आणि 4 फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या आविष्कार 2024 या वार्षिक महोत्सवात एक आकर्षक सांस्कृतिक देखावा उलगडला. कलात्मक पराक्रम आणि प्रतिभेचे प्रदर्शन करण्यासाठी समर्पित या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर प्रदीप देशमुख, डीन संशोधन आणि प्राध्यापक आणि सामुदायिक औषध विभाग एम्स नागपूर यांनी केले. वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून डॉक्टर देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशील अभिव्यक्तीबद्दल कौतुक केले.
आणि तांत्रिक ज्ञानाच्या पलीकडे एक चांगला शैक्षणिक अनुभव वाढविण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला. संस्थेच्या नेतृत्वातील एक प्रभावी व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांसाठी पाठिंबा व्यक्त करण्यासाठी सामील झाले. आविष्कार 2024 वर पडदा पडताच टाळ्यांसह शासकीय तंत्रनिकेतन नागपूरच्या विद्यार्थ्यांच्या बहुआयामी कलागुणांना उजाळा देणाऱ्या कार्यक्रमाच्या यशाचे गुंजन झाले. या प्रसंगी ऑटोमोबाईल अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉक्टर जी.के. आवारी प्रामुख्याने उपस्थित होते. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. शासकीय तंत्रनिकेतन नागपूर या संस्थेचा 26वा पदविका प्रदान समारंभ 9 फेब्रुवारी 2024 आयोजित केलेला आहे. शासकीय तंत्रनिकेतन नागपूर ही शैक्षणिक संस्था महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून पदविका प्रदान समारंभ हा 9 फेब्रुवारी 24 सकाळी 10 वाजता नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज नागपूर येथील सभागृहात आयोजित करण्यात आलेला आहे. या समारंभात 615 विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात येईल. या कार्यक्रमासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. तर नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजचे संचालक श्री राम क्षीरसागर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. तर डॉक्टर दत्तात्रेय जाधव अध्यक्ष नियामक मंडळ व सहसंचालक तंत्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय पुणे हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील आणि माननीय डॉक्टर सुभाष चौधरी कुलगुरू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर हे दीक्षांत अभिभाषण देतील. संस्थेतील सर्व अभियांत्रिकी शाखांच्या प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना या समारंभात सुवर्ण व रौप्य पदके तसेच शिक्षणतज्ञ, उद्योगपती व सामाजिक कार्यकर्ता याद्वारे आयोजित पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येतील. शासकीय तंत्रनिकेतन नागपूर या संस्थेत महाराष्ट्र शासनाने 1995 साली शैक्षणिक स्वायत्तता बहाल केली असून 1998 पासून नियमितपणे ही संस्था पदविका प्रदान समारंभ आयोजित करत आहे. या संस्थेत 14 अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम चालवण्यात येत असून त्यात 2800 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मागील 12 वर्षापासून संस्थेच्या निधीमधून गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके सुद्धा प्रदान करण्यात येतात. संस्थेची कुमारी अविना संजय डांगे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या शाखेतील विद्यार्थिनी असून तिने 97.9% गुण प्राप्त करून सर्व डिसिप्लिनमधून सर्व विभागातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिला सर्वात जास्त एकूण 8 प्रायोजित पारितोषिके व सुवर्ण पदक पदविका वितरण समारंभात प्रदान करण्यात येईल. समारंभात सुवर्ण व रौप्य पदके तसेच प्रायोजित पारितोषिके मिळवण्यास पात्र ठरलेल्या पदविका गुणवंत विद्यार्थ्यांना यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. तर या होत्या आजच्या प्रमुख बातम्या. परत भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738775157.